नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. मित्रांनो, सध्या महाट्रान्सको महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड म्हणजेच महापारेषण यांच्या जोरदार वॅकन्सीज आलेल्या आहे आणि भरपूर डिफरंट कॅटेगरीमध्ये फायनान्स अँड अकाउंट्स म्हणजे बेसिकली अकाउंट्सच्या मुलांसाठी किंवा कॉमर्स ग्रॅज्युएशन मुलांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. तर याच्यात सगळ्यात मोठा प्रश्न आता ॲप्लिकेशन स्टार्ट कधी होणार हा होता, तर तो फायनली सॉल्व्ह झाला आहे. 12 एप्रिलला ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले आहेत. नंतर ते कधीपर्यंत व्हॅलिड राहतील, फॉर्म कसे भरायचे हा जो प्रश्न आहे तो मुलांना सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर क्लिअर करतोय. तर याचे रिक्रुटमेंट आलेले आहे, बऱ्याच पोस्ट आहेत 15/2024 पासून 24/2024 पर्यंत डिफरंट. तर त्याच्यात कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघू शकता 12 एप्रिल 2025 ला स्टार्ट झालेलं असून त्याचं एंड 2 मे 2025 ला आहे. तर फॉर्म लवकरात लवकर भरून ते लास्ट डेटपर्यंतचा वेट करू नका. आणि पुढे दिलं क्लोजर ऑफ एडिटिंग ॲप्लिकेशन डिटेल्स. म्हणजे समजा इन केस तुम्ही ॲप्लिकेशन फिलअप केल्यानंतर चेंज करायचं असेल काही तर त्याला पण लास्ट डेट 2 मेच आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर फिलअप करा. काही मिस्टेक असेल तर रेक्टिफाय करायला पण चान्स राहील. लास्ट डेट फॉर प्रिंटिंग ॲप्लिकेशन 17 मे, 15 दिवस प्रिंटिंगसाठी दिलेले. आणि ऑनलाईन फी पेमेंट करायची डेट ऑफकोर्स ज्या डेटला फॉर्म भरायला लगेच पेमेंट करावं लागतं, त्याच्यामुळे सेम डेट राहणार आहे. ठीक आहे. मुलांना ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना यांनी हे पण दिलेलं आहे, इंटरनेट एक्सप्लोरर 9 किंवा गुगल क्रोम 30+ किंवा फायरफॉक्स 20+ हे सपोर्ट करतील अशाच डिव्हाइसवर तुम्ही करा. आणि ऑफकोर्स लॅपटॉप इज द बेस्ट डिव्हाइस. लॅपटॉप किंवा कम्प्युटर यूज करणं बेस्ट आहे तुमच्यासाठी ऑफकोर्स. ठीक आहे. आता बघा, मुलांना रजिस्ट्रेशन करण्याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर बघा, आता ऑफकोर्स आपण फर्स्ट टाइम रजिस्टर करतोय, सो क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करणार. ऑलरेडी जर रजिस्ट्रेशन झालं असेल, काही डॉक्युमेंट प्रोसेस बाकी असेल तर लॉग इन करायचं आहे. ठीक आहे ना. आता तुम्हाला याच्यात आपली डिटेल्स टाकायची आहे. तो तुमच्या सगळ्या इनपुट्स जे आहे इन्फॉर्मेशन याच्यात टाकणार आहोत. स्टार्ट विथ द फर्स्ट नेम मी पुट केलं आहे. त्याच्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेम, अगेन सेम नाव टाकायचं आहे ऑफकोर्स. नेक्स्ट मिडल नेम, जर मॅरेज झाला असेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल तर हस्बंडचं, अदरवाईज म्हणजे यांच्यासाठी सांगतो मॅरिड लेडीसाठी ऑफकोर्स पॅरेंट्सचं नाव सांगतो तुम्ही. कन्फर्म मिडल नेम, सेम नाव परत टाकायचं आहे. लास्ट नेम, कन्फर्म लास्ट नेम. ओके, म्हणजे इन शॉर्ट प्रत्येक गोष्ट 2-2दा टाकावी लागली. फुल नेम ऑटोमॅटिक येणार आहे, टाईप करायची गरज नाही आहे. नेक्स्ट मोबाईल नंबर. मुलांना तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर इनपुट द्यावा लागेल. तो मी माझा मोबाईल नंबर टाकतो आहे. आणि अल्टरनेट नंबर द्यायचा असेल तर देऊ शकता. इट इज ऑप्शनल, इट इज नॉट कंपल्सरी. अरे राम, याला काय झालं अँटीना. येस. पुढे बघा ईमेल आय डी. आता ईमेल आय डी टाकावा लागणार आहे. येस, इथं मी मेल आय डी इनपुट केलेला आहे. आणि @ टाकायसाठी सेपरेट जागा आहे पुढे, त्याच्यामुळे फक्त मेल आय डीचं स्टार्टिंगचा पार्ट इथं टाका. आणि @ जे आहे डोमेन त्यांनी दिलेले ऑफकोर्स मोस्टली जीमेलच असतील मोस्टली मुलांचे, तर जीमेल जे असेल ते क्लिक करणार. कन्फर्म मेल आय डी, तर पूर्ण मेल आय डी टाईप करायचं आहे. ठीक आहे. सिक्युरिटी कोड ऑफकोर्स तो दिलेला आहे बाजूला, तोच टाईप करायचा आहे आपल्याला. तो इथे आहे, तो मी इनपुट देतो आहे. तुम्हाला ऑफकोर्स जे पिक्चरमध्ये दाखवलं जाईल ते इनपुट द्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. वन मोर एरर फाउंड. इथं बघा एरर आलेला आहे, असं तुम्हाला इंडिकेट केलं जाईल. एरर काय आहे तर फक्त तुम्हाला जायचं कुठे जिथं रेडमध्ये इंडिकेट केलं जात आहे. इथं समजा स्पेलिंग मिस्टेक आहे. येस, इट इज बेस्ट स्टुडंट्स, इट इज बेस्ट थिंग की तुमचं प्रत्येक गोष्ट डबल इनपुट देतोय आपण नाव वगैरे, तर ते व्हेरीफाय होऊन जातं ॲटलिस्ट. जसं स्पेलिंग मिस्टेक आता झाली होती ते रेक्टिफाय झाली. ठीक आहे. आता फायनली बेसिक इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे फोटो अँड सिग्नेचरसाठी. तो मुलांना फोटो अँड सिग्नेचर, स्कॅन फोटोग्राफ ऑफ द कॅन्डिडेट. सो फोटोग्राफ आणि कॅप्चर्ड इमेज. बघा आता काय दिलं त्यांनी, कॅप्चर फोटो युझिंग वेबकॅम यूज करून काढायचं असेल तर असं करू शकतो, किंवा QR टू अपलोड द फोटो वाया मोबाईलने पण आपण इनपुट देऊ शकतो. आता अपलोड इमेज, आता लॅपटॉपमध्ये सगळ्यात बेस्ट सजेशन माझं हे राहील की तुम्ही ऑलरेडी फोटोग्राफ तुमच्याकडे घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला काम सोपं होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे काम ॲक्च्युली सोपं होऊन जातं जर तुमच्याकडे ते ऑलरेडी असेल तर. डॉक्युमेंटेशन रेडी ठेवा. डॉक्युमेंटेशन असेल तुमच्याकडे तर काम ऑफकोर्स व्हेरी फास्ट लगेच होतं मुलांना. इमेज, येस, फोटोग्राफ शुड बिटवीन 20 KB अँड 50 KB. जर असा काही इश्यू आला मुलांना तर लगेच बाजूला जाऊन रिड्यूस किंवा कॉम्प्रेस म्हटलं तरी चालेल. कॉम्प्रेस JPEG फाईल जी पण असेल तुमची. आता कारण इथं काय दिलेलं आहे त्यांनी इनपुट देताना JPEG असं काही स्पेसिफिक नाही सांगितलेलं,
पण फोटो पाहिजे, ठीक आहे ना. आता इथे एरर आला कॉम्प्रेसचा, तर आपण कॉम्प्रेस करूया. कॉम्प्रेस कसं करतात, तर कॉम्प्रेस JPEG-मध्ये ते फोटो सिलेक्ट करावा लागतो, जो ज्या फोटोबद्दल आपल्याला अपलोड करायचा आहे. तर जी मी ज्या फोल्डरमध्ये टाकून ठेवलं आहे ते लगेच इथे एक तर डायरेक्ट ड्रॉप पण करू शकतो आपण, म्हणजे तिथून खेचून डायरेक्ट इथे सोडायचं, किंवा मग डायरेक्ट जो फोल्डर असेल त्या रिस्पेक्टिव्ह फोल्डरमध्ये जाणार. ते पिक आहे, मी सिलेक्ट केलं JPG फाईल, आणि ते अपलोड झालं आहे, ते कॉम्प्रेस होतं आहे. डाउनलोड ऑल, डाउनलोड केली ती फाईल. डाउनलोड केलेली फाईल जी आहे, डाउनलोड केलेली फाईल इथे तुम्हाला राईट साईडला दिसेलच डाउनलोड झाल्यावर, ठीक आहे. आता ही झिप फाईल आलेली आहे. फक्त इथं डाउनलोड केलेलं बेटर राहील त्याच्यापेक्षा. हां, इथंच डायरेक्ट फोटो डाउनलोड केलेलं जास्त बेटर राहील. म्हणजे झिप फाईल डाउनलोड नव्हता, डायरेक्ट पिक्चरच डाउनलोड होईल, ठीक आहे. आता हे आहे किती 14 KBचं दिसतं बघा, 14 KB, काही प्रॉब्लेम नाही. आपला इश्यू सॉल्व्ह झाला. आपल्याला 20 to 50 KB पाहिजे होतं, ठीक आहे. मग मी ज्या ज्या प्लेसवर डाउनलोड झालं त्या डाउनलोड्समध्ये आहे, तर पिक जे मिनिमम आहे ते अपलोड झालं आहे. डन. फोटोग्राफ शुड बी 20 and 50. ओके, सॉरी, 14 KBच आहे ना आपलं, 20 ते 50 मध्ये पाहिजे आपलं. 20पेक्षा पण कमी झालं, दॅट्स वाय देर इज अन एरर येतोय. ओके, सो बघा ॲक्च्युअल इमेज जी आहे ती किती KBची आहे, 14 KBची, म्हणजे आपल्याला जास्त KBची पाहिजे याच्यात. रिड्यूसच्या अपोजिट वर्ड इन्क्रीज करून बघू आता. इन्क्रीज JPG साईज, ठीक आहे. हे कॉम्प्रेस होतं ना, हे बघा इन्क्रीज JPG साईज. इन्क्रीजसाठी जे पण टूल आहे मुलांना, कोणताही टूल यूज करू शकतात, भरपूर लिंक येतात. कोणत्या याच्यावर तुम्हाला जस्ट अपलोड करायची ती फाईल. समजा हा फोटो आपण अपलोड केला आणि रिक्वायर्ड साईज किती आहे, 32 KB इथे आलंच आहे ऑटोमॅटिक, ठीक आहे ना. 32 पाहिजे आपल्याला, चालेल. 20 ते 50 मध्ये 32, ओके. तर इन्क्रीज साईज इन्क्रीज करून द्या, आम्हाला 32 KB पाहिजे. इमेज प्रोसेस होते. ऑफकोर्स वी डोंट हॅव पेड व्हर्जन, आपण पैसे वगैरे भरलेले नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट करतोय. तर असं काहीतरी मध्ये येऊ शकतं, ॲडव्हर्टिजमेंट वगैरे पण डिस्प्ले होऊ शकते डाउनलोड्समध्ये. इमेज सेव्ह केली आपण, त्याला लगेच तुम्ही नाव वगैरे पण देऊ शकतात जर तुम्हाला पाहिजे तर. हां, आता या फॉर्मवर आलो आणि चूज फाईल सिलेक्ट केली, जी पण रिस्पेक्टिव्ह साईज आता जी लेटेस्ट आहे 32 KBची आहे डाउनलोड केलेली, म्हणजे विच इज बिटवीन 20 to 50. सो येस, इट इज एक्सेप्टेबल. बघा लगेच इथं सिलेक्ट झालं, लोडिंग झालं, अपलोड इमेज, डन. आय कन्फर्म दिस इज माय व्हॅलिड फोटो अँड ऑल्सो ॲग्री टू द अबोव नोट. ओके, हा माझाच आहे, काही विषय नाही. स्कॅन सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट. मुलांनो, नाव दिस इज टाइम टू अपलोड सिग्नेचर, ठीक आहे. सिग्नेचर अपलोड करायचे आहे. अगेन इट शुड बी बिटवीन 10 KB and 20 KB, 10 to 20 पाहिजे, ठीक आहे. आता मी जे ऑलरेडी साईन बघतोय ते 6 KBची आहे, म्हणजे साईज इन्क्रीज करायची आहे. साईज इन्क्रीज करायची आहे मुलांना, वॉट एव्हर, रिड्यूस करा, इन्क्रीज करा, सगळ्या गोष्टीसाठी डिव्हाइसेस आहेत, AI आहे. तुम्हाला फक्त ते प्रॉपरली गुगलला इनपुट द्यायचं आहे. इन्क्रीज इमेजवर क्लिक केलं, परत इन्क्रीज इमेजवर गेल्यावर तो फोटो सिलेक्ट केला जो ऑलरेडी रिड्यूस आहे. त्याच्यानंतर साईज विचारली आणि 23 KB चालेल का, नाही 23 नाही चालणार बा, आम्हाला 15 KB दे. का बरं, तर 10 ते 20 मध्ये सांगितलं ना, सो विल टाईप 15 KB. त्याच्यामध्ये कोणते पण एक अमाऊंट टाकू शकता तुम्ही. ते नॉर्मली मिड रेंज टाकून ते 10 ते 20 मध्ये 15 टाकून दिला, पण 15 KB पर्यंत पाहिजे, ठीक आहे. मुलांना एवढ्या बेसिक गोष्टी सगळ्या मी करून ठेवू शकत होतो, खूप काम इझी झालं असतं, पण मी मुद्दाम स्टार्टिंगपासून स्क्रॅपपासून घेतोय, कारण बऱ्याच जणांना याच्यात पण इश्यू येतात, फोटो अपलोड करताना, साईन अपलोड करताना, तर ते एवढे KBची असा एरर आला. सो आता बघा इथं चूज इमेज, इथून फाईल सिलेक्ट करायची आहे आणि फाईल डाउनलोड्समध्ये डाउनलोड झालेली आहे 15 KBची. सो फाईल, येस, 10 to 12 इनव्हॅलिड सिग्नेचर अटेम्प्ट. ओके, काय एरर आलाय बघूया. इनव्हॅलिड सिग्नेचर अटेम्प्ट, प्लीज अपलोड व्हॅलिड सिग्नेचर. अरे, व्हॅलिड सिग्नेचर म्हणजे काय, ते काय खोटी करा. सेम एरर परत आलाय. स्कॅन सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट. ओके, एक सिम्पल काम करू, परत एकदा साईन करायची, मोबाईलवर फोटो काढायचा ऑफकोर्स, ठीक आहे. स्कॅन QR टू अपलोड द फोटो वाया मोबाईल डायरेक्ट अपलोड पण करू शकतो इथे. जर वाटलं आपल्याला तर सिम्पल आपण व्हॉट्सअपमध्ये, समजा लॅपटॉपमध्ये व्हॉट्सअपला लॉग इन केलं आहे,
किंवा मेल वगैरे केला आहे तर तसं पण आपण ॲक्सेस करू शकतो. आता मी ब्लँक पेपरवर साईन केली, तो फोटो कॅप्चर करायचा आहे. तो फोटो मी जस्ट कॅप्चर केला आहे आणि त्याच्यात माझं टेलिग्रामचं लॉग इन आहे. कोणतं पण डिव्हाइसेस तुम्हाला जे सुटेबल आहे ते करू शकता. मला टेलिग्राम सुटेबल वाटतं, इमिजिएटली फोटो लगेच लॅपटॉपवर ॲक्सेस करता येईल. समजा तुम्ही सायबरवर वगैरे गेले तर ऑफकोर्स त्यांचा मेल किंवा व्हॉट्सअप, आता दोघे ऑप्शन सगळीकडेच असतात, काही मोठी गोष्ट नाही आहे. त्याच्यावर तुम्ही रिस्पेक्टिव्हली जे पण अवेलेबल असेल त्याच्यावर सेंड करू शकता. ठीक आहे, मी आता टेलिग्रामवर शेअर केला आहे. ही इमेज आहे, ही इमेज डाउनलोड करणार. येस, डाउनलोड्समध्येच सध्या तरी डाउनलोड करतोय मी. साईन नाव देऊन टाकलं त्याला. ओके, आता ही साईन आहे किती केबीची तो बघा, डाउनलोड्समध्ये जाऊन बघूया. साईन दिस इज फॉर 61 KB. आपल्याला पाहिजे किती? 10 to 20, बरोबर ना? 10 to 20. तो रिड्यूस करावा लागेल साईज. अगेन गुगलवर गेलो, गुगलवर जाऊन डायरेक्ट फक्त टाईप केलं रिड्यूस JPG साईज, रिड्यूस JPG साईज. आता खूप सारे टूल्स आहेत त्याच्यापैकी नॉर्मली आपण फर्स्टवाला सिलेक्ट करतो लवकरात लवकर. तो फर्स्टवाला सिलेक्ट केलं, रिसाईज अन इमेज. आपल्याला फक्त ते अपलोड करायचं आहे, जी इमेज ज्याला आपल्याला कॉम्प्रेस करायचं आहे. मुलांना जर तुमचा असा काही इश्यू येत नसेल, तुमच्या इमेजेस वगैरे एकदम परफेक्ट रेडी आहेत ऑलरेडी, तर ऑफकोर्स ह्या प्रोसेस हा व्हिडिओचा तो पार्ट तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे ना? डाउनलोड करायचा ऑप्शन कुठे राहा? फॉर्मॅट JPG, रिसाइज इमेज. अरे राम, ही पण 47 KBची आहे. इथं आपण रिझोल्युशनमध्ये अजून क्वालिटी आपल्याला समजा 50% झाली तरी चालेल. रिसाइज इमेज आता रिसाइज झाल्यावर इथे लगेच येत आहे 11.12 KB. हां, ओके, 10 to 20 पाहिजे होतं, डाउनलोड करू शकतो. डाउनलोड्समध्ये आहे ते. आता इथं आपण अपलोड करणार. चूज फाईल, स्कॅन सिग्नेचरच्या तिथे, आणि त्याच्यात साईन जी 10 to 20 KBची आहे. सिग्नेचर फाईल नेम स्पेस नॉट अलाउड ऑर इनव्हॅलिड इमेज. ओके, सिग्नेचर फाईलचं जे नाव आहे, इनव्हॅलिड एक्सटेन्शन, त्याचं एक्सटेन्शन काय आहे? डाउनलोड्समध्ये आता साईन 01 असं नाव आलं त्याच्यात बहुतेक, त्याच्यामुळे ते घेत नसेल. नाव दिलं साईन साईज, कोणतं पण नाव द्या तुम्ही. तुम्हाला कळलं पाहिजे की आधीची फाईल कोणती होती, नंतरची फाईल कोणती आहे रिड्यूस झाल्यावर. सिग्नेचर फाईल नेम स्पेस नॉट अलाउड ऑर इनव्हॅलिड इमेज फॉर्मॅट. आपण याच्यातून ट्राय करू. मोबाईल थ्रू देता येतं का? IBPS ऑनलाईन डायरेक्टली स्कॅन केल्यावर IBPS ऑनलाईन आलं मोबाईलमध्ये. कॅप्चर फोटो. ओके, फोटो डायरेक्ट कॅप्चर करायचं ऑप्शन आलं आहे. ओके, मी कॅप्चर करून ओके करतोय. फेस रिकग्निशन फेल्ड, अटेम्प्ट 1, प्लीज अपलोड व्हॅलिड फोटो. ओके, अजून फोटोच कन्सिडर करतोय. स्कॅन सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट. I confirm that. Valid signature also agree to above mentioned note. ओके, इथं आतापर्यंत एकच फोटो अपलोड झाला आहे आपला. आणि मुलांना खाली वरती बघा, तो प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे. हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या फ्युचर रेफरन्ससाठी. हा प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हे लगेच रजिस्ट्रेशन कुठेतरी लिहून ठेवायचं. फ्रेंडला वगैरे कुठेतरी म्हणजे सेंड करून ठेवा, लिहून ठेवा. आपल्याला फ्युचरसाठी रेफरन्ससाठी बेस्ट आहे, कामाचं आहे. कॉपी होत नाही इथून, त्याचा फोटोच कॅप्चर करून घेऊ आपण. प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड.
ओके. सिग्नेचरच्या फाईलला इश्यू येतोय 10 to 20 मध्ये आहे तरी सुद्धा. ओरिजिनल फाईल परत एकदा अपलोड करून बघतो. ओरिजिनल साईज जी होती ती. सिग्नेचर शुड बी बिटवीन 10 to 20 KB. ओके, हा एरर आला आता. 10 to 20 मध्ये पाहिजे. सिग्नेचर शुड नॉट बी इन कॅपिटल ऑर ब्लॉक लेटर्स. ओके, तो सिग्नेचर कशी पाहिजे राहतं, त्यांच्यासाठी नवीन सिग्नेचर बनवायला लागेल आपल्याला. परत एकदा सिग्नेचर केली आहे, परत एकदा ट्राय करूया. परत टेलिग्रामच्या फॉर्ममध्ये मी शेअर केली आहे. लॅपटॉपमध्ये तुम्ही कोणत्या डिव्हाइसमधून आला तो तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला काय कम्फर्टेबल जातं ते. न्यू चूज फाईल चूज करायची आहे. काय एरर येतोय बघूया. डाउनलोड्स. थोडेफार एरर आले तर असं घाबरायचं नाही पोरांनो. वी हॅव सोल्युशन. 10 to 20 KB नाही येते, ठीक आहे. परत गेलो त्याच्यामध्ये, त्याची साईज बघणार. साईज किती आहे? 11.1 KB आहे. त्यांचं म्हणणं 10 to 20 आहे. 10 to 20 आहे ऑलरेडी. न्यू. ओके, त्याच साईजमध्ये तरी सुद्धा कधी कधी एरर येतो, ठीक आहे. फायनली एरर कळाला मुलांना. काय एरर होता, त्याची साईन होती ना, तर मी काय केलं होतं, साईन न्यू, साईन 1 2 3, साईन मिनिमम, असं ते म्हणजे स्पेस होता त्या नेममध्ये. तर त्यांचं कारण आहे, जे आपण फोटो अपलोड करतोय ना, त्याचं जे नाव आहे ना त्या फाईलचं, त्याच्यात स्पेस नको काहीच, ठीक आहे. तर त्याची काळजी घ्या. म्हणजे सिली मिस्टेक म्हणा, काय म्हणा, तर त्याच्यामुळे होऊ शकतो प्रॉब्लेम. तर बेसिक इन्फॉर्मेशन आला आहे. नेक्स्ट केलं, फोटो अँड सिग्नेचर झालं आहे. तर नेक्स्टवर क्लिक कर. अरे सॉरी, आय कन्फर्म दॅट यस इट इज माय व्हॅलिड सिग्नेचर, दिस इज माय फोटोग्राफ. So we have to click on next. Step number 3. तर तुम्ही बघाल प्रॉपरली वरती त्यांनी गाईड पण केलेलं आहे आपल्याला. टोटल 6 स्टेप्स आहेत ना, बेसिक इन्फॉर्मेशन पासून तर पेमेंट पर्यंत. कॅप्चर फोटो. ओके, कॅप्चर्ड फोटो सेपरेट अपलोड करायचा आहे. सॉरी. अपलोडेड इमेज वेगळा आणि कॅप्चर फोटो पण आपल्याला अपलोड करावा लागणार आहे सेपरेटली. मग त्याच्यासाठी 2 ऑप्शन आहेत. आयदर तुम्ही डायरेक्टली अपलोड करा, वेबकॅम समजा लॅपटॉप थ्रू देत आहे, तर लॅपटॉपमध्ये जसं वेबकॅमचा ऑप्शन आहे त्याच्या थ्रू म्हणजे फोटो काढायचा असेल तसं पण चालेल, किंवा मोबाईल थ्रू काढायचा असेल तसं पण काही इश्यू नाही आहे, ठीक आहे. त्याचे दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. येस. आता समजा मला मोबाईल थ्रू अपलोड करायचं आहे, मी ते क्लिक केलं. मोबाईलमध्ये सिम्पल गुगल लेन्स जे असतं, गुगल लेन्समध्ये स्कॅन करणार. स्कॅन केलं मी आणि तिथं लगेच IBPS ऑनलाईन आलं आहे लिंक, त्याच्यावर क्लिक केली. क्लिक केल्यावर ऑटोमॅटिकली तुम्ही बघू शकता कॅप्चर फोटो, इथं ऑप्शन दिसतंय कॅप्चर फोटो, ठीक आहे. सो कॅप्चर फोटोवर क्लिक केलं आणि ऑफकोर्स कॅमेरा ऑन होणार. सेल्फी कॅमेरा तिला आपण सिलेक्ट करू शकतो. आणि हा रिअल टाईम फोटो जो आहे, येस, हा फोटो ओके, म्हणजे तिथे जस्ट ओके केलं. फोटो कॅप्चर अपलोड होतोय. इट इज कॅप्चरिंग द फोटो. प्लीज फोटो अपलोडेड सक्सेसफुली, इट ऑटोमॅटिकली अपडेटेड इन ॲप्लिकेशन विदिन 10 seconds. ते पण दिलेलं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता स्क्रीनवर फोटो आला आहे, जो आता मी कॅप्चर केला आहे तुमच्यासोबत बोलता. डन. येस, आय कन्फर्म दिस इज माय व्हॅलिड फोटो अँड ऑल्सो ॲग्री टू अबोव मेन्शन नोट अँड ऑल्सो दिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर. येस, अँड देन नेक्स्टवर क्लिक करणार. हां, फायनली थर्ड पॉईंटवर म्हणजे डिटेल्सवर आपण आलेलो आहोत. तर लेट्स सी, डिटेलमध्ये बघूया. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि एकही मिस्टेक करू नका. फॉर्म भरताना काळजी घ्या. येस. तर स्टुडंट्स, आता डिटेल्समध्ये बघा, सर्वात आधी विचारलं आहे ॲडव्हर्टिजमेंट अप्लाइड फॉर. कोणत्या ॲडव्हर्टिजमेंटसाठी तुम्ही अप्लाय करत आहात. ॲडव्हर्टिजमेंटमध्ये तर सिलेक्ट केलं. आता याच्यात एवढ्या साऱ्या आहे, 15 ते 24. ओके,
याच्यासाठी काय करणार तर मुलांना त्याच्यासाठी जी PDF तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे ॲप्लिकेशनची, त्याच्यात जर तुम्ही डिटेलमध्ये गो थ्रू कराल तर त्याच्यात बघा 15 2024 पासून 24 पर्यंत सगळं दिलेलं आहे. आता एक्झाम्पल LDC, आता मेजॉरिटी स्टुडंट आहेत LDC लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अप्लाय करत आहेत फायनान्स अँड अकाउंट्स, तर त्या हिशोबाने मी फिलअप करतो आता. ठीक आहे ना. अप्पर डिव्हिजन क्लर्क आहे, प्रत्येकाचे क्वालिफिकेशन क्रायटेरिया आणि प्रत्येकाची ॲडव्हर्टाइजमेंटची डिटेल मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवर देणार आहे. प्रत्येक पोस्टसाठी काय काय लागतं आहे. ठीक आहे ना. ते व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता, याच्यासाठी रेफर करू शकतात. आता LDC लोअर डिव्हिजन क्लर्क ही कोणती आहे 24 2024 आणि फायनान्स अकाउंट्स ऑफकोर्स अकाउंटच्या स्टुडंटसाठी 24 2024 ही आहे. तर आता याच्यात जाऊन सिलेक्ट केलं ॲडव्हर्टाइजमेंट अप्लाइड फॉर 24 2024. डन. आता याच्यात पोस्ट अप्लाइड फॉर कोणती पोस्ट आहे तर त्याच्यात आलीच ऑफकोर्स लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंट. म्हणजे इन केस तुमच्याकडनं काही चुकलं जरी ना तर ते तुम्हाला गाईड करून देईल. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. ॲप्लिकेशन ऑफ झोन फॉर पोस्टिंग इफ सिलेक्टेड, तर कोणत्या झोनसाठी करायचं आहे तर आय एम कन्सिडरिंग हिअर नाशिक ओनली. नेक्स्ट कॅटेगरी, आता ऑफकोर्स तुम्हाला तुमची कॅटेगरी वगैरे व्यवस्थित माहिती आहे बऱ्यापैकी. आय सिलेक्टेड ओपन इयर. नो चेंज इन कॅटेगरी विल बी परमिटेड आफ्टर कंप्लीट रजिस्ट्रेशन ऑफ युअर ॲप्लिकेशन. नंतर तुम्ही कॅटेगरीमध्ये चेंज करू शकत नाही. जर कोणाला काही डाऊट असेल कॅटेगरीबद्दल तर ते प्रॉपरली तुम्ही प्रॉपर कोणातरी पर्सनकडनं ज्यांना त्या गोष्टीचं डिटेल माहिती आहे त्यांच्याकडनं कन्फर्म करून घ्या, मगच फिलअप करा. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय दिलं बघा, पोस्ट अप्लाइड अंडर विच कॅटेगरी, कोणती कॅटेगरी आहे तर ऑफकोर्स जी कॅटेगरी म्हणजे वरती होती कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट त्याच पोस्ट त्याच्यासाठीच अप्लाय केलं आहे. नॉर्मली तीच असावी. सबकास्ट पण विचारली इथे याच्यात. ठीक आहे. तुम्ही टाईप करतोय जैन सबकास्ट. डोमिसाईल महाराष्ट्र, यस महाराष्ट्र. आर यू अ पर्सन विथ द बेंचमार्क डिसॅबिलिटी, सो आन्सर इज नो. डिसॅबिलिटी नाही आहे. तर नसेल तर पुढचा टाईपचा विषयच येत नाही. सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही येसवर सिलेक्ट कराल किंवा पुढचे ऑप्शन्स तुम्हाला इनेबल होतील ऑटोमॅटिकली. डू यू नीड कॉम्पेन्सेटरी टाईम ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन, ऑफकोर्स एक्स्ट्रा टाईम नको आहे काही आम्हाला. आर यू सफरिंग फ्रॉम डिसीजेस, ते दिले सेरेब्रल पॅल्सी ऑर रायटिंग स्पीड इज अफेक्टेड, तर तसं काय असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकतात. मी इथं सध्या नो. आता जर तिथं बघितलं तर मी येस नो करतोय, काहीच होत नाही आहे ना सिलेक्ट. येस नो कुठेच सिलेक्टच होत नाही आहे. का बरं नाही होते, कारण आपण डिसेबिलिटीचं नो केलं आहे ना. बघा समजा डिसेबिलिटी येस केलं तर बघा हे पुढचे ऑप्शन्स लगेच इनेबल झाले. आता याच्यात आपण टाईप सिलेक्ट करणार समजा ए कॅटेगरी आणि मग पुढचं लगेच ते येस नो वगैरे स्टार्ट होतं. ठीक आहे. तो आता मी इथं नो कॅटेगरी सिलेक्ट करतोय, डिसेबल नाही आहे. यस सिलेक्ट केलं. ए कॅटेगरी त्याच्यामध्ये समजा ब्लाइंड आहे, बापरे नो 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 चुकून झालं भाऊ, चुकून झालं. थांबा नोवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जे पुढच्या रायटिंग स्पीड वगैरे हा जो विषय आहे हा नाहीच आहे आपल्यासाठी. ठीक आहे ना. पुढे येस नोवर क्लिक होतच नाही आहे. जर होत असेल तर नोवरच क्लिक करणार ऑफकोर्स. परमनंट डिसेबिलिटी आहे का हे पण ॲप्लिकेबल नाही आहे. सर्टिफिकेट नंबर वगैरे ॲप्लिकेबल नाही आहे. म्हणजे इन शॉर्ट हा जो सेक्शन आहे पूर्ण हा रिलेटेड आहे डिसेबिलिटीशी रिलेटेड. ठीक आहे. जर डिसेबल नसेल तर त्याच्याशी रिलेटेड जेवढे क्वेश्चन्स आहेत ते सगळे ऑटोमॅटिक स्किप करावे लागतील. पुढे काय दिलं, वेदर प्रोसेसिंग कास्ट सर्टिफिकेट इशूड बाय अप्रोप्रिएट ऑथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तुमचं जे पण कास्ट सर्टिफिकेट समजा तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये वगैरे असाल तर रजिस्ट्रेशन तुम्हाला ते दिलेलं आहे का, म्हणजे ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तुमच्याकडे ऑथराईज सर्टिफिकेट आहे का. सो बिकॉज आय जस्ट फिल्ड इन ओपन तर तिथे मला येसचा ऑप्शन येतच नाही. येस नोचा काहीच विषय नाही, ते डिसेबलच येतं ऑप्शन डायरेक्ट. कास्ट सर्टिफिकेट नंबर हे पण डिसेबल आहे. कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी, आता EWS सर्टिफिकेट समजा EWSला जर मी येस केलं असतं तर मला EWSचं इथे ऑप्शन आलं असतं ऑफकोर्स फॉर्म फिलअप करण्यासाठी. ठीक आहे ना. तर ते येत नाही आहे. वुमन रिझर्वेशन, स्पोर्ट्स पर्सन, इन शॉर्ट तुम्ही जी पण कॅटेगरी सिलेक्ट करणार वरती त्या हिशोबानेच तुम्हाला ऑप्शन इनेबल होतील. आणि जर मी ओपनमध्ये केलं तर मला सगळे ऑप्शन डिसेबल आहे, मला बाकीचं फिलअप करायची गरज नाही आहे. पार्टिसिपेटेड इन स्पोर्ट्स इथं क्लिक कराल तर होणारच नाही कुठेच. का बरं, बिकॉज वी आर नॉट एलिजिबल फॉर दिस. आपण वरती स्पोर्ट्स कुठेच फिलअप केलेलं नाही आहे. वेदर पोजेसिंग नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर जर तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तर येस नो करा. आता माझ्या केसमध्ये ओपनमध्ये फॉर्म भरला आहे, सो आमच्या कॅटेगरीमध्ये मला गरजच नाही आहे. नॉन क्रिमिलियरची एक्स सर्व्हिसमॅन आहात का, हे बघा येस ऑर नो इथं ऑप्शन होत आहे. हे बघा इथं क्लिक होत आहे, बरोबर ना. म्हणजे इन शॉर्ट हे सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे. इथं वरती येस नो क्लिक होत नाही कारण ते कॅटेगरीनुसार आहे. जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये असाल तर ते ऑप्शन इनेबल होतात, तर इथं नो आलं. डन. सर्व्हिसमॅन नाहीच आहे तर पिरियडचा काही विषयच येत नाही, तिथं इनेबल नाहीच झालेलं आहे ऑटोमॅटिक. आर यू डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, आन्सर इज नो. जर कॅन्डिडेट नाही आहे तर परत तिथे इयरमध्ये टाकू शकत नाही एक्सपिरियन्स वगैरे. ओके. त्याच्यानंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन प्रेफरन्स, सेंटर एक्झामिनेशन कुठे झाली पाहिजे. बिंग नाशिक, आय एम सिलेक्टिंग नाशिक फर्स्ट.
त्याच्यानंतर प्रेफरन्स जर आहे, मला वाटतं सेकंड माझा प्रेफरन्स मला द्यायचा आहे पुणेला, सेकंड इज पुणे. आणि थर्ड काय जवळ अजून, नागपूर, मुंबई, मुंबई देऊया. ठीक आहे, मुंबई. दीज आर द प्रेफरन्सेस. नाव डेट ऑफ बर्थ ॲज पर द ऑफकोर्स SSC सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तो डेट सिलेक्ट करणार. इन माय केस आय एम जस्ट सिलेक्टिंग माय डेट, देन मंथ अँड इयर. येस, 1988 पेक्षा पुढचे मागचे येतच नाही आहे. बाय डिफॉल्ट तो एज लिमिट जो आहे त्या हिशोबानेच फॉर्म तुम्हाला तेवढे फॉर्म दिले जातील. सपोज जेंडरमध्ये मेल फिमेल जे सिलेक्ट करणार. डू यू हॅव ट्विन ब्रदर्स और सिस्टर? ट्विन आहेत का ब्रदर सिस्टर? आन्सर इज नो. नेम ऑफ द ट्विन. ओके, म्हणजे कसं कन्फ्युजन नको व्हायला ना, एक जुडवा एक्झामला आला आणि दुसरा जुडवा आला नाही असं काही नको व्हायला. सो मॅरिटल स्टेटस, आन्सर इज इन माय केस सपोज इट इज मॅरिड. फादर्स नेम. सो ॲक्च्युली हे जास्त म्हणजे कोणाच्या केसमध्ये चेंज होऊ शकतो ॲज यू कॅन अंडरस्टँड. फिमेलच्या केसमध्ये मदर्स नेम आणि स्पाऊस नेम. लाईफ पार्टनरचं सुद्धा तुम्हाला नाव टाकायचं आहे. स्पाऊस म्हणजे लाईफ पार्टनर. ठीक आहे. ॲज कॅन्डिडेट चेंज हिज ऑर हर नेम. तुम्ही कधी नाव चेंज केलं आहे का लाईफमध्ये? आन्सर इज नो. ओल्ड नेम मग ते ॲप्लिकेबलच नाही आहे. तुम्ही कुठेही क्लिक करा, होणार नाही. आता ॲड्रेसवर 100% क्लिक होणार. ॲड्रेस 1, 2, 3 आणि मग डिस्ट्रिक्ट दिलं आहे, त्याच्यामुळे तो प्रॉपरली तुम्ही डिटेलमध्ये टाका, फ्लॅट नंबर वगैरे पासून. आणि याच्यात कॉमा, फुल स्टॉप, स्पेशल कॅरेक्टर ते घेतच, कॉमा नाही घेते. ठीक आहे, स्पेशल कॅरेक्टर वगैरे नाही घेते ते. कॉमा म्हणजे बेसिकली ओके. ॲड्रेस प्रॉपरली डिटेलमध्ये टाकणार. नेक्स्ट डिस्ट्रिक्ट नाशिक. स्टेट, तो स्टेट आहे महाराष्ट्र. पिनकोड टाकायचा आहे. नेक्स्ट सेम ॲड्रेस ॲज पर करस्पॉन्डन्स. परमनंट ॲड्रेस सुद्धा सेम आहे. त्याच्यावर जर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक पुढचा डिस्प्ले होऊन जाणार. चूज द ॲड्रेस फॉर GST इन्व्हॉइसिंग. ओ माय गॉड, करस्पॉन्डन्स ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस दोघं एकच आहे राव, काय सांगू आता. करस्पॉन्डन्स टाकून देतो. ठीक आहे. येस, 600 रुपीज फीज आहे. 600 का बरं डिस्प्ले झाली? बिकॉज आय मीन ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरी सिलेक्ट केलं आहे, त्याच्यामुळे एक ऑप्शन ते झालं आहे. डन. आणि इकडे आहे ऑप्शनचं बॅक आणि इकडे आहे व्हॅलिडिटी युअर डिटेल्स. सो व्हॅलिडिटी युअर डिटेल्स आणि व्हॅलिडिटीवर क्लिक केलं. 1 मोर एरर आला आहे. एरर ऑफकोर्स रेडमध्ये लगेच हे करते. पिनकोड लेन शुड बी 6 डिजिट. आता बघा 1 डिजिट माझ्याकडून राहिला होता. ठीक आहे. सो पिनकोड 6 डिजिट टाकणार आणि त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट करणार. म्हणजे आपल्याला डिटेल चेंज आपल्याला चेक करायला ऑप्शन आहे. आपण प्रॉपर चेक करून व्हेरीफाय करू शकतो आणि मगच पुढे जायचं. व्हॅलिडेटवर क्लिक करून मगच पुढे जाणे. मी इन केस असं झालं मुलांना, समजा फॉर्म भरायला खूप वेळ लागला, तुम्ही परत जर डायरेक्टली बाहेर गेले तर त्याच्यानंतर परत तुम्ही ऑफकोर्स लॉग इन करू शकता. स्टार्टिंगला तो फोटो असेल ना, तो कॅप्चर करायला विसरू नका. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो जनरेट झालेला असतो. त्याच्यानंतर प्रत्येक प्रोसेसमध्ये फक्त सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करत जायचं आहे. आता या डिटेल जे होतं एज्युकेशन क्वालिफिकेशन समजा त्या निघून गेल्या, जे लेटेस्ट डिटेल्स असतात ते निघून जातील, ते परत तुम्हाला टाईप करावं लागेल. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल फटाफट टाईप करतो मी. पुणे युनिव्हर्सिटी, सब्जेक्ट. आता 10thला काय स्पेशलायझेशन राहतच नाही ऑफकोर्स आपलं. येस मुलांना होतं अकॉर्डिंगली जेवढं पण क्वालिफिकेशन होतं SSC, HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन सगळं डिटेल्स मी इयर वाईज टाकलं आहे. पर्सेंटेज टाकलं, बोर्ड वगैरे सिलेक्ट केलं आहे. ठीक आहे. MSCIT पास आहे का? आन्सर इज यस इन माय केस. लँग्वेजेस कोणत्या माहिती आहे? आणि मुलांना इथं सगळ्यात मोठी गोष्ट काय दिली? हॅव यू पास्ड इक्वॅलंट ऑर हायर कम्प्युटर क्वालिफिकेशन. म्हणजे हे पण दिलं, इक्वॅलंटचं पण ऑप्शन दिलेलं आहे. ॲक्च्युली LDC मध्ये क्लिअर दिलं होतं त्यांनी BCom आणि MSCIT, पण इथे तरी ॲटलिस्ट दिलेलं आहे. हायर दुसरं क्वालिफिकेशन आहे का? तर यस नो तुम्ही सिलेक्ट करू शकतात. आता माझ्या केसमध्ये नो आहे, म्हणजे ते दोघे ऑप्शन सिलेक्ट करायचे. तुम्हाला MSCIT बद्दल पण यस नो करायचं आहे आणि इक्वॅलंट ऑर हायर कम्प्युटर क्वालिफिकेशन त्याला पण यस नो टिक करायचं आहे. ठीक आहे. सो लँग्वेज नोन. सो लँग्वेज नोनमध्ये मराठी, त्याच्यानंतर हिंदी, त्याच्यानंतर इंग्लिश. म्हणजे हे माझे आन्सर आहेत. तुमचे वेगळे असू शकतात ऑफकोर्स.
आणि हे तुम्हाला कसे माहिती आहे, रीडिंग करू शकतात, आन्सर इज यस, रायटिंग करू शकतात, आन्सर इज यस, आणि स्पीकिंग ऑफकोर्स तिन्ही भाषा आपण बोलू पण शकतोय. ठीक आहे. आता हे नका सांगू की माझं इंग्लिश थोडं पुअर आहे वगैरे वगैरे, हरकत नाही. आता याच्यात काय एरर झाला, सिलेक्ट ग्रॅज्युएशन डिग्री, ग्रॅज्युएशन डिग्री, ओके, अदर्स, ग्रॅज्युएशन डिग्री BCom, व्हॅलिडिटी युअर डिटेल्स. ओके, व्हेरीफाईड सक्सेसफुली. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. मुलांना वरती आता तुम्हाला एक प्रोसेस परत दाखवतो की ती आपल्या आता लास्ट प्रोसेस, ऑलमोस्ट आपलं सगळं फॉर्म फिलअप झालेला आहे. व्हेरिफिकेशनचा टाइम दिला जाईल, सगळं व्हेरीफाय करू शकता तुम्ही, सगळ्या डिटेल्स पूर्ण समराईज एकदा चेक करून घ्या, एकदम शांत डोक्याने चेक करून घ्या मुलांना, आणि मगच पुढे जा. ठीक आहे. येस, वरच्या सगळ्या डिटेल्स चेक केल्यानंतर इथे फॉर्म डिक्लेरेशन दिलेलं आहे, काही इन्फॉर्मेशन वगैरे. त्याच्यात जे फिलअप करायची इन्फॉर्मेशन आहे, पॉईंट नंबर 5, I declare that I have dash number of living children as on today. So in my case, I have one daughter, so I click on 1. पुढे काय दिले बघा, आउट ऑफ विच नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न आफ्टर 28/3/2005, 2005 नंतर बर्थ झालेले ते 1च आहे माझ्या केसमध्ये. ठीक आहे. तुम्हाला जे पण असेल इनपुट टाकावं लागेल. आय एम अवेअर दॅट इफ एनी टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न आफ्टर 28/3 इज मोर दॅन 2, ओके, 2 पेक्षा जास्त असतील तर डेफिनेटली आय एम नॉट लायबल फॉर दिस. म्हणजे हम दो हमारे दो, 2005 नंतरचे मुलं 2 पेक्षा जास्त चाइल्ड नको. ठीक आहे. कंप्लीट रजिस्ट्रेशन. ऑन कम्प्लिशन क्लिअर दिलं बघा, ऑन कम्प्लिशन देर इज नो चेंजेस ऑफ द डिटेल्स ऑलरेडी एंटर्ड, चेंज करू शकत नाही. आफ्टर कम्प्लिशन ऑफ रजिस्ट्रेशन प्रोसेड फॉर डॉक्युमेंट अपलोड अँड पेमेंट प्रोसेस, त्याच्यात काही चेंज होणार नाही. आर यू शुअर यू वॉन्ट टू कंटिन्यू, आन्सर इज यस. त्याच्यामुळे पद्धतशीर सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली चेक करून घ्या. नाव व्हॉट यू हॅव टू डू, बघा मुलांना, स्टेप नंबर 1 काय, बेसिक इन्फॉर्मेशन. स्टेप नंबर 2 मध्ये फोटो सिग्नेचर. स्टेप नंबर 3 मध्ये डिटेल्स. स्टेप नंबर 4 मध्ये झालं प्रिव्ह्यू. आता प्रिव्ह्यूमध्ये आहोत आपण. आता करायचं काय काय याच्यात, यू हॅव टू चूज व्हॉट यू हॅव टू डू, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि राईट थंब इम्प्रेशन. आणि याच्यात मेन म्हणजे JPG पण अलाउड आहे. ठीक आहे ना, त्यांनी JPG पण दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही विचार करत असाल थंब मशीनच लागेल जरुरी नाही आहे. आणि सिक्युरिटी कोड तो तिथलाच रीड करायचा आहे. ठीक आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स वगैरे सांगितलेलं आहे. सो लेट सी, आता माझं थंबचं रिक्वायरमेंट आहे हँड आणि लेफ्ट. मी त्याचा फोटोग्राफ क्लिक करतो JPG मध्ये आणि ते अपलोड करायचा प्रयत्न करतो लगेच. लेफ्ट आणि राईट थंब अपलोड केल्यानंतर यू हॅव टू क्लिक ऑन सेव्ह अँड नेक्स्ट. आर यू शुअर यू हॅव एंटर्ड करेक्ट डेटा, न्यू थेम वगैरे ते व्हेरीफाय केलं जाईल. ओके, नाव फायनली वी हॅव टू मेक पेमेंट. सो वी हॅव टू एंटर सिक्युरिटी कोड, जो पण सिक्युरिटी कोड असेल ऑफकोर्स तो पे करणार. आणि त्याच्यानंतर फायनली आपण लास्ट स्टेप नंबर 6 वर आपण एंटर करतो, दॅट इज पेमेंट गेटवे. पेमेंट गेटवेमध्ये तुमच्याकडे जे पण पेमेंटचं ऑप्शन असेल, फोनपे असेल, जीपे असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, ई वॉलेट असेल, जे पण ऑप्शन तुम्हाला बेटर वाटतं ते तुम्ही ऑफकोर्स यूज करू शकता. सपोज QR कोड तुम्हाला स्कॅन करायला जास्त बेटर वाटतंय, सो यू कॅन सिलेक्ट दिस वन ऑल्सो. सो प्रोसीड विथ पेमेंट. त्याचे काही चार्जेस वगैरे लागतील, नॉमिनल चार्जेस, यू हॅव टू बिअर दिस ऑफकोर्स. त्याच्यानंतर आता जस्ट मी पेमेंटची प्रोसेस जी आहे, जस्ट अ सेकंड. पेमेंटची प्रोसेस आय थिंक सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात खूप काही विशेष नाही आहे. नॉर्मली आपण स्कॅन करून पेमेंट आता करतो. आता एक चहा प्यायला जरी गेलो तरी स्कॅन करून पेमेंट करतो, असं झालं तर खिशात पैसे राहतच नाही. तर हे पेमेंट करणं, स्कॅन करणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. आणि पेमेंट आता जस्ट पैसे कट झाले आणि पैसे सेकंदात रिफ्लेक्ट होईल त्याचा इफेक्ट इथे. ऑनलाईन माझ्या अकाउंटमधून पैसे कट झाले, मला मेसेज आलेला आहे मोबाईलवर. त्याच्यानंतर काही सेकंद होल्ड करा आणि मग फायनली प्रिंटचं ऑप्शन आलेलं आहे, सक्सेस आणि प्रिंट. प्रिंट जे आहे, प्रिंट आयदर प्रिंट काढून घ्या किंवा जर दुसरा ऑप्शन तुमचं स्वतःचं आहे, लॅपटॉप कम्प्युटर वगैरे असेल, ॲटलिस्ट ते सेव्ह करून ठेवा. ठीक आहे ना. इकडे मायक्रोसॉफ्ट सेव्ह ॲज अ PDF ऑप्शन येतं तुम्हाला, जर प्रिंट काढायची नसेल तर सेव्ह ॲज PDF मध्ये सेव्ह करून ठेवू शकता. तुमच्या फ्युचर रेफरन्ससाठी सेव्ह करून ठेवा. सो विद्यार्थी मित्रांनो, ही सर्वात जास्त डिटेल व्हिडिओ, आय थिंक यूट्यूबवर एवढे डिटेल व्हिडिओ तुम्हाला कुठेच नाही भेटणार. फ्रॉम स्टेप 1 टू स्टेप 6 प्रत्येक स्टेप तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेली, कशी स्टेप फॉलो करायची आहे. आय होप तुम्हाला याच्यात काहीही शंका नसावी. आणि प्रॉपर फॉर्म फिलअप करा. फॉर्म भरायमध्ये गर्दी करू नका, कारण ती मिस्टेक्स रेक्टिफाय करावी लागेल आणि मग ते शोधायचं कसं करायचं त्या स्टेपपर्यंत जाऊच नका. ओके, सो स्टुडंट्स, आत्तासाठी एवढंच. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ लर्निंग विथ KK सर. टेक केअर. बाय बाय.